HPV व्हॅक्सिन मुलींना हे व्हॅक्सिन अजिबात देऊ नका. इनफर्टिलिटी होईल. गव्हर्नमेंटचं षडयंत्र आहे. बिल गेट्सचा हा एक प्रयोग आहे. तुमच्या घरच्यांनी पण सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ असा पाहिलाच असेल आणि घरचे घाबरले, मुलीला व्हॅक्सिनला जाऊ दिलं नाही. पण त्याच वेळी भारतात एका स्त्रीचा सर्व्हायकल कॅन्सरमुळे मृत्यू होतो आहे. हो, हे खरं आहे. भारतात दर 7 मिनिटाला एक स्त्री सर्व्हायकल कॅन्सरमुळे मृत होत आहे. हे व्हॅक्सिन त्या मृत्यूंपैकी अनेक मृत्यू थांबवू शकत होते. पण एका सोशल मीडियाच्या चुकीच्या व्हिडिओने ते थांबवलं. एचपीव्ही व्हॅक्सिन खरंच गव्हर्नमेंटचं षडयंत्र आहे का? खरंच यामुळे कॅन्सर प्रिव्हेन्शन होऊ शकतं का? की हा एक मोठा गव्हर्नमेंट स्कॅम आहे? आज आपण समजून घेऊ एचपीव्ही व्हॅक्सिन बद्दल इतकी निगेटिव्हिटी का आहे? त्या अफवांमागे खरंच काही आहे का? आणि या व्हॅक्सिनचे खरे फायदे काय आहेत? आधी प्रॉब्लेम समजून घेऊ. भारतात दरवर्षी 1,20,000 नवीन सर्व्हायकल कॅन्सरचे रुग्ण येतात आणि 80,000 स्त्रिया दरवर्षी यामुळे मरण पावतात. म्हणजे दर 7 मिनिटाला एक महिलेचा मृत्यू सर्व्हायकल कॅन्सरमुळे होतो. हा कॅन्सर कशामुळे होतो? ह्युमन पॅपिलोमा व्हायरस एचपीव्ही हा एक व्हायरस आहे जो जवळजवळ सगळ्यांना कधी ना कधी होतो. एचपीव्ही हा 80% लोकांना आयुष्यात एकदा तरी होतो, स्त्री असो वा पुरुष. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, 28 फेब्रुवारी 2026 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानच्या अजमेरमध्ये नॅशन वाईड एचपीव्ही व्हॅक्सिनेशन कॅम्पेन सुरू केला. भारतातल्या 1.15 करोड 14 वर्षांच्या मुलींना ही व्हॅक्सिन मोफत दिली जाणार आहे. तशी याची किंमत 3,000 पासून तर 12,000 रुपयेपर्यंत एका डोसची आहे, पण गव्हर्नमेंटमध्ये हे फ्री आहे. आता हे ऐकून लोक खुश व्हायला हवे होते, पण झालं याच्या उलट. सोशल मीडियावर एकच आवाज उठला, व्हॅक्सिन अनसेफ आहे, इनफर्टिलिटी होते, बिल गेट्सचा एक प्रयोग आहे. आता व्हॉट्सअप फॉरवर्ड व्हायरल झाले, इन्स्टा रील व्हायरल झाले, घरचे घाबरले, व्हॅक्सिन नाकारायला लागले. हे सर्व खरं असेल, कुठलाही रिसर्च, कुठलाही सायंटिफिक स्टडी न बघता डायरेक्ट जजमेंट देऊन टाकलं. सो व्हिडिओमध्ये पुढे आपण एक एक करून बघूया नेमकं प्रकरण काय आहे. सगळ्यात पहिले उडालेली अफवा नंबर 1, एचपीव्ही व्हॅक्सिनमुळे इनफर्टिलिटी, गर्भधारणेची क्षमता संपते. ही सगळ्यात मोठी अफवा आहे आणि सगळ्यात जास्त भीती याचीच पसरवली जात आहे. WHO ग्लोबल ॲडवायझरी कमिटी ऑन व्हॅक्सिन सेफ्टीने तसेच अनेक सिस्टमॅटिक रिव्ह्यूज आणि पॉप्युलेशन स्टडीजमध्ये सातत्याने एकच निष्कर्ष आला आहे, एचपीव्ही व्हॅक्सिन आणि इनफर्टिलिटी यांच्यामध्ये कुठलाही संबंध नाही. उलट एचपीव्ही मुळे सर्व्हायकल कॅन्सर झाला आणि त्या कॅन्सरची ट्रीटमेंट केली तेव्हा फर्टिलिटीवर परिणाम होऊ शकतो, रेडिएशन आणि केमोथेरपीमुळे. म्हणजेच व्हॅक्सिन नाही दिलं तर फर्टिलिटीला जास्ती धोका आहे, व्हॅक्सिन दिल्यावर नाही. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की आधीच्या बायका व्हॅक्सिन शिवाय हेल्दी कशा आहेत, मग हे का नवीन आणलं आहे? तर हा प्रश्न खूप लॉजिकल वाटतो, पण यामागे एक महत्वाचं कारण आहे. पहिले तर समजून घ्या, हा व्हॅक्सिन नवीन नाही, हा जुना व्हॅक्सिन आहे. 2006 पासून हा यूज मध्ये आहे. आधीच्या बायका हेल्दी आहेत हे खरं आहे, पण त्यांना सर्व्हायकल कॅन्सर झाला नाही असं अजिबात नाही. हे आकडे बघा, भारतात दरवर्षी 80,000 स्त्रिया सर्व्हायकल कॅन्सरमुळे मरतात. यातल्या किती जणी आधीच्या पिढीतल्या आहेत? खूप जास्त. पण त्यांचे मृत्यू आपण व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियावर बघितले नाही, कारण ते स्टॅटिस्टिक्स मध्ये जातात, हेल्थ डिपार्टमेंटच्या त्या रेकॉर्ड्समध्ये जातात आणि विसरले जातात. दुसरी गोष्ट, सर्व्हायकल कॅन्सर हा 50 ते 54 वयोगटात सर्वात जास्त होतो. म्हणजे आता जी बाई 50 वर्षाची आहे तिला एचपीव्ही व्हायरस हा 20-25 वर्षांपूर्वी झाला होता, तेव्हा व्हॅक्सिन नव्हतं. पण आत्ता कॅन्सर बाहेर येतोय म्हणजे काय, आत्ता आजारी पडणाऱ्या बाया या व्हॅक्सिन नाही मिळालेल्या पिढीतल्या आहे. त्यावेळी व्हॅक्सिन असती तर त्यांचा कॅन्सर टळला असता. आणि तिसरी गोष्ट, सर्व्हायवल बायस. आपण फक्त हेल्दी लोकांकडे बघून म्हणतो, बघा व्हॅक्सिन नाही मिळालं तरी मी ठीक आहे. पण ज्या बाया कॅन्सरमुळे गेल्या त्या आता दिसत नाहीत, त्यांची स्टोरी कोण सांगेल का? एक उदाहरण सांगतो, सिगरेट ओढणारे सगळे कॅन्सरने मरत नाहीत, काही जण 80 वर्षांपर्यंतही जगतात. पण त्यावरून सिगरेट सेफ आहे असं म्हणतो का आपण? नाही ना. तसंच व्हॅक्सिन बद्दल पण आहे. आता अजून एक डाऊट तुमच्या मनात येऊ शकतो, 9 ते 14 वर्षांच्याच मुलींना का, मोठ्या बायांना का नाही? आता एक काम करा, हा चार्ट बघा. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आणि याचं उत्तर प्युअर सायन्स मध्ये आहे. कारण नंबर 1, एक्सपोजर आधी व्हॅक्सिन द्यायचं असतं. व्हॅक्सिन एक्सपोजर होण्याआधी दिलं तर सर्वात जास्त फायदा होतो. 9 ते 14 वयात दिली तर 90% पेक्षा जास्त प्रोटेक्शन मिळतं. जर आधीच एचपीव्ही झालं असेल तर व्हॅक्सिन त्या स्ट्रेनवर काम करत नाही. सोपं उदाहरण सांगतो, घरात आग लागल्यावर फायर एक्सटिंग्विशर आणायचा नसतो, आग लागण्याआधीच ठेवायचा असतो. कारण नंबर 2, लहान वयात इम्युन रिस्पॉन्स जास्ती स्ट्रॉंग असतो.
इम्युनॉलॉजिकल स्टडीजमध्ये सिद्ध झाले आहे की 9 ते 14 वर्षांच्या मुलींचा इम्युनि रिस्पॉन्स मोठ्या बायांपेक्षा कितीतरी जास्त स्ट्रॉंग असतो. म्हणून लहान वयात फक्त 2 डोसेस पुरतात, 15 नंतर 3 डोसेस लागतात आणि तरी प्रोटेक्शन थोडं कमी. कारण नंबर 3, मोठ्या बायांना व्हॅक्सिन नाही का मिळत? हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. मोठ्या बायांना व्हॅक्सिन मिळत नाही असं अजिबात नाही. 45 वर्षापर्यंतच्या बायांना डॉक्टरच्या सल्ल्याने HPV व्हॅक्सिन घेता येते. पण मग सरकार 9 ते 14 वयालाच का टार्गेट करत आहे? कारण सरकारकडे अनलिमिटेड बजेट नसतो. जर 1000 मुलींना 9 ते 14 वयात व्हॅक्सिन दिलं तर जेवढे कॅन्सर रोखता येतात तेवढे कॅन्सर थांबवायला मोठ्या बायांना खूप जास्ती डोसेस द्यावा लागतात आणि इफेक्टिव्हनेस पण कमी. म्हणजेच एकाच पैशात जास्तीत जास्त जीव वाचवायचे असतील तर 9 ते 14 एज ग्रुप सर्वात इफिशियंट आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर 27, 35 किंवा 40 वर्षांचे असतील आणि डॉक्टरकडे जाल, विचाराल, जर तुम्ही HPV निगेटिव्ह असतील तर व्हॅक्सिन अजूनही तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. आता मोठ्या बाया सरकारी प्रोग्राममध्ये नाहीत, पण त्यांना पर्याय बंद नाही. अफवा नंबर 2, ही व्हॅक्सिन सेक्शुअली ऍक्टिव्ह मुलींसाठी नाही का? लहान मुलींना कशाला? आता व्हॅक्सिन 9 ते 14 वर्षांच्या मुलींना द्यायची असते कारण त्या वयात इम्युने रिस्पॉन्स सगळ्यात चांगला असतो आणि एक्सपोजर होण्याआधीच व्हॅक्सिन दिलं तर 90% पर्यंत प्रोटेक्शन मिळतं. व्हॅक्सिन सेक्शुअली ऍक्टिव्ह झाल्यानंतर द्यायची असती तर तो उशीर झाला असता. अफवा नंबर 3, ही व्हॅक्सिन फक्त मुलींसाठीच आहे का? HPV व्हायरसमुळे मुलांनाही कॅन्सर होऊ शकतो. अॅनल कॅन्सर, पेनाइल कॅन्सर, थ्रोट कॅन्सर, म्हणून व्हॅक्सिन मुलांनाही दिले जाऊ शकते. दोघांनाही व्हॅक्सिन दिली तर व्हायरसचा प्रसार आणखी कमी होतो. आता एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावात एक आई होती, तिला व्हॉट्सअपवर मेसेज आला, व्हॅक्सिन देऊ नका, मुलीची गर्भधारणाची क्षमता संपेल. तिने व्हॅक्सिन दिलं नाही. काही वर्षांनी मुलगी 27 वर्षांची झाली, सर्व्हायकल कॅन्सर डायग्नोज झाला, ट्रीटमेंट सुरू झाली, ती कॅन्सरमधून बाहेर आली आणि जगली पण. पण कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे तिची आई होण्याची क्षमता संपली. आई रोज म्हणते त्या मेसेजवर विश्वास ठेवायला नको होता. ही एका घराची गोष्ट आहे. भारतात HPV व्हॅक्सिन बद्दल अवेअरनेस फक्त 2 ते 5% लोकांना आहे आणि जिथं अवेअरनेस नाही तिथं मिस इन्फॉर्मेशन खूप भरली जाते. सगळ्यात भयंकर गोष्ट कुठली माहितीये? श्रीमंत घराण्यातला माणूस कधीही विचार बदलून खासगी हॉस्पिटलमध्ये व्हॅक्सिन घेऊ शकतो, पण गरीब घरातली मुलगी जिला ही व्हॅक्सिन मोफत मिळत होती, तिने जर व्हॅक्सिन नाकारलं तर पुन्हा तिला संधी मिळत नाही. म्हणजे अफवा श्रीमंतांना नाही मारत, गरिबांना मारते. आता HPV व्हॅक्सिनचे खरे फायदे काय? व्हॅक्सिन सर्व्हायकल कॅन्सर पासून 90% जास्त प्रोटेक्शन देते आणि ते किमान 12 वर्ष टिकते, म्हणून बूस्टरची गरज पडत नाही. साईड इफेक्ट्स काय आहेत? तर इंजेक्शनच्या जागी थोडी सूज, ताप, थकवा येऊ शकतं. हे सगळं काही दिवसात निघूनही जातं. सिरियस साईड इफेक्ट्स अत्यंत रेअर आहेत. कोणाला द्यायची? 9 ते 14 वर्षांच्या मुलींना 2 डोसेस, 15 ते 26 वर्षांपर्यंत 3 डोसेस आणि 27 ते 45 वर्षांच्या स्त्रियांनाही डॉक्टरच्या सल्ल्याने घेता येतं. तुम्ही काय करू शकता? घरात कोणी व्हॅक्सिन बद्दल सोशल मीडियावर फेक नॅरेटिव्ह फॉरवर्ड शेअर करत असेल तर त्यांना शांतपणे थांबवा. त्यांना हे सगळं सांगा. WHO, ICMR, भारत सरकार सगळे एकमुखाने सांगत आहेत की व्हॅक्सिन सेफ आहे. भारत आता 160 पेक्षा जास्त देशांमध्ये सामील झाला आहे जो HPV व्हॅक्सिन नॅशनल प्रोग्राम देतात. एक व्हॉट्सअप फॉरवर्ड तुम्ही शेअर नाही केला तर कदाचित एखाद्या मुलीचा जीव वाचेल. तर मित्रांनो, HPV व्हॅक्सिन ही कोणाचं षडयंत्र नाही, बिल गेट्सचा प्रयोग नाही, इनफर्टिलिटी होत नाही. ही एक कॅन्सर रोखणारी व्हॅक्सिन आहे जी 160 देश देतात. WHO सांगत आहे, ICMR सांगत आहे आणि भारत सरकार आता मोफत देत आहे. अफवा पसरवणं सोपं आहे, पण त्या अफवेची किंमत एखाद्या मुलीला आयुष्यभर मोजावी लागते. तुमच्या घरात आजूबाजूला 9 ते 14 वर्षांची मुलगी असेल तर जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, मोफत व्हॅक्सिन मिळेल. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला, नातेवाईकाला शेअर करा ज्याच्या घरात ही डिसिजन घ्यायची गरज आहे. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण पुढच्या वेळी असाच एक टॉपिक आणेन जो खरंच महत्वाचा आहे पण कोणीच सांगत नाही.